नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. नीट पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता मुख्यमंत्री थलापती विजय यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी नीट परीक्षेत वारंवार होणाऱ्या पेपर लीक घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याचं सांगत ही परीक्षा रद्द करून राज्यांना 12वीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्याचा अधिकार द्यावा, असं मुख्यमंत्री विजय यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकरणाला केंद्र सरकारने मोठी मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर राबवण्यास हिरवा कंदील दाखवलाय. या निर्णयामुळे नागपूर आणि संपूर्ण विदर्भातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार असून प्रवाशांना आधुनिक सुविधा आणि दर्जेदार सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर जाणवू लागलाय. अमूल दूधने दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही नवी दरवाढ 14 मे म्हणजे आजपासून लागू होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही वाढ सरासरी 2.5 ते 3.5% असून उत्पादन खर्चातील वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. या दरवाढीमुळे दैनंदिन वापरातील दूध आता महाग होणार असल्याने ग्राहकांवर आर्थिक भार वाढणार आहे. नाशिकमधील भोंदू अशोक प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. महिला अत्याचार प्रकरणात सुमारे 1200 पानांचं आरोपपत्र दाखल झालं असून उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. सलग 49 दिवस चौकशी करत 105 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. तपासात फसवणूक आणि अत्याचाराचे गंभीर आरोप समोर आले आहेत. म्हाडा मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. आता ऑनलाईन अर्ज व अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख 28 मे पर्यंत वाढवण्यात आली. विक्रोळी पूर्वेतील कन्नमवार नगर प्रकल्पातील 610 घरं उच्च उत्पन्न गटासाठी राखीव ठेवण्यात आली असून 7.5% दर कपात कायम आहे आणि प्रत्येक घरासोबत मोफत पार्किंग दिले जाणार आहे. प्रारूप यादी 10 जूनला आणि अंतिम यादी 16 जूनला जाहीर होणार आहे. सोडतीची तारीख नंतर घोषित केली जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना खासगी बस चालकांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. मनमानी पद्धतीने भाडेवाढ करणं आणि अनधिकृत प्रवासी बुकिंग ॲप्सचा वापर करणं या कारणांमुळे हे निर्देश देण्यात आले आहेत. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी तब्बल 20 वर्षांनंतर आज महत्त्वाचा निकाल लागणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्ट आज या प्रकरणाचा निकाल सुनावणार आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांना 6 जून 2009 रोजी सीबीआयने अटक केली होती. पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जणांविरुद्ध सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक देवस्थानाकडून जाहीर करण्यात आलं असून यंदाच्या नियोजनावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. पुण्यातील भवानी पेठ येथेच माऊलींच्या पालखीचा मुक्काम राहणार असून या निर्णयामुळे सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पालखी विठोबा मंदिरालगतची जागा खरेदी करण्याची प्रक्रिया तसेच परिसरातील अतिक्रमण हटवून गर्दीचं व्यवस्थापन करण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी आश्वासन दिलं असून प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान या वर्षीचा संत ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा 8 जुलै 2026 ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत पार पडणार आहे. 8 जुलै रोजी प्रस्थान सोहळा होणार असून त्यानंतर 9 आणि 10 जुलै रोजी पालखीचा मुक्काम पुण्यात भवानी पेठ येथे असेल. डोंबिवली पूर्वेतील श्यामाप्रसाद मुखर्जी रोडलगत असलेल्या भावना इमारतीला केडीएमसी कडून तातडीने खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली. 35 वर्षापूर्वी उभारलेली ही इमारत आता अवैध ठरवण्यात आली असून 29 कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या नोटीसीनंतर घाबरलेल्या रहिवाशांनी बुधवारी महापालिका मुख्यालयात धाव घेत प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली. पावसाळा तोंडावर असताना आम्ही आता जायचं कुठे, असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. राज्यात एसीबी कडून लाचखोरी विरोधी कारवाईचा धडाका सुरूच असून पुन्हा एक मोठी कारवाई समोर आली. नवी मुंबईतील सिडको कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांना 22,000 रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लाचखोरी पोहोचल्याचं पुन्हा एकदा समोर आले. एसीबीच्या या धडक कारवाईमुळे सरकारी यंत्रणेत मोठी चर्चा सुरू झाली आहे. भोंदू मनोहर भोसलेच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ झाली आहे. मुतखडा पूर्णपणे बरा करण्याचा आमिष दाखवत एका शेतकऱ्याकडून तब्बल 41,000 रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार करमाळा तालुक्यातील घोटी येथे समोर आलाय.
या प्रकरणी मनोहर भोसलेसह त्याच्या 3 सहकाऱ्यांविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात 3रा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी दिलीप राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उपचाराच्या नावाखाली त्यांच्याकडून पैशाची उकळपट्टी करण्यात आली. दरम्यान महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि BNSच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील उषा किरण हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये टायमर बॉम्ब सदृश्य संशयास्पद वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली. माहिती मिळताच डॉक्टरांनी ती वस्तू सुरक्षितपणे बाहेर हलवली आणि पोलिसांना कळवलं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत वस्तू नियंत्रित पद्धतीने नष्ट केली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. सध्या CCTVच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच खासदार निलेश लंके यांनी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना काल संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळताच त्यांनी थेट गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने समर्थकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वायफळे परिसरात काल हवामानात अचानक मोठा बदल पाहायला मिळाला. दिवसभर प्रचंड उन्हाच्या कडाक्यानंतर सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे वायफळे परिसरात गारांचा पाऊसही बरसला. या गारपिटीमुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला. 16 मेच्या आसपास दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेट समूहात मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यामुळे यंदा मान्सूनची सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचं लक्ष हवामान विभागाच्या पुढील अपडेटकडे लागलं आहे. IPL 2026 मध्ये कालचा मोठा सामना रॉयल चॅलेंजर बेंगळुरूच्या नावावर गेलाय. RCBने कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून शानदार पराभव केला. या सामन्याचा हिरो ठरला विराट कोहली. कोहलीने अवघ्या 60 चेंडूमध्ये नावात 105 धावांची दमदार शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत त्याने चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं. या महत्त्वाच्या विजयानंतर RCBने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलंय. सध्या RCBच्या खात्यात 16 गुण जमा झालेत. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत संघ अधिक मजबूत झाला आहे. IPL मध्ये किंग कोहलीचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळाला. RCB आणि KKR यांच्यातील सामन्यात विराट कोहलीने अवघ्या 58 चेंडूत शानदार शतक झळकावत IPL इतिहासातील आपलं 90वं शतक नोंदवलंय. 10 चौकार आणि 3 षटकारासह विराटने नाबाद 105 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर RCBने KKRने दिलेले 193 धावांचं लक्ष्य अखेरच्या षटकात सहज गाठलं. या शानदार कामगिरीसाठी विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. कोहलीच्या दमदार खेळीमुळे RCBच्या विजयात मोठा वाटा राहिला आहे. IPL 2026च्या 58व्या सामन्यात आज जोरदार सामना पाहायला मिळणार आहे. धर्मशाला येथील HPCA स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स आमने सामने येणार आहेत. पंजाब किंग्ससाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स आधी स्पर्धेतून बाहेर पडला असून हा सामना ते केवळ प्रतिष्ठेसाठी खेळत आहेत. दिग्गज अभिनेत्री आशा पारेख आणि सायरा बानो बऱ्याच काळानंतर पुन्हा एकत्र दिसल्या. या खास भेटीचा फोटो आशा पारेख यांनी आपल्या Instagram अकाउंटवर शेअर केला. या फोटोसोबत त्यांनी लिहिलंय, काही गोष्टी कधीच बदलत नाही. जिथे आम्ही थांबलो होतो तिथूनच पुन्हा सुरुवात केली. जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि पुन्हा एकदा एकमेकांशी जोडले गेलो. स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग मालिकेत सध्या मोठे ट्विस्ट पाहायला मिळतात. TRP मध्ये सलग टॉपवर असलेल्या या मालिकेत खलनायिका प्रियाचा नाटकीपणा आता उघड होणार आहे. सायली आणि अर्जुनकडे प्रियाच्या खोटेपणाचे पुरावे मिळाल्याने तिला मालिकेत शिक्षा होणार असल्याचा ट्रॅक सध्या चर्चेत आहे. त्यामुळे प्रिया या पात्राचा शेवट होणार का असा प्रश्न प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला होता. मात्र अभिनेत्री प्रियंका तेंडुलकरने स्पष्ट केलं आहे की प्रिया हे पात्र संपणार नाही. तिला शिक्षा होणार असली तरी तिचा ट्रॅक पुढेही सुरू राहणार असून मालिकेत आणखी इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार असल्याचं तिने सांगितलंय. त्यामुळे ठरला तर मग मालिकेत प्रिया कायम राहणार असल्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. तुर्तास वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.